ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझा यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्याला एक अनुभव तो सांगणार आहे. तो त्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. भक्तवत्सलता आहे, अंतर्यामी आहे, त्रिकालज्ञ आहे, असे सगळ्या गुरुदेवांचे वैशिष्ट्यपूर्ण जे आहे तो एक अनुभव आहे. आणि गुरुदेवांचे एक भक्त श्री सत्यनारायण शर्मा हे LICतनं निवृत्त झालेले आहेत. मोठं सध्या त्यांचं हैदराबाद इथे वास्तव्य असतं. तर त्यांचा जो काही अनुभव आहे तो त्यांनी गुरुगौरिका पुष्प 3मध्ये सद्गुरूंच्या कृपेचे विशाल छत्राखाली असा एक लेख लिहिला आहे. आणि तो 101 ते जवळजवळ 110 या पानांवर श्री दत्त देवस्थान ट्रस्टनी प्रसिद्ध केलेला आहे. श्री गुरुगौरिका पुष्प 3मध्ये हा जो लेख प्रसिद्ध केला आहे त्याच्या आधारे मी आपल्याशी आज बोलणार आहे. आणि हे सत्यनारायण शर्मा हे साधारणपणे 92च्या आसपास कधीतरी गुरुदेवांकडे आलेले आहेत. सत्यनारायण शर्मा LICतनं रिटायर झाले आणि LICत असल्यामुळे ते मला वाटतं 86 साली काहीतरी तिथे नोकरीला लागलेले. तत्पूर्वी हे कुटुंब हे आंध्र प्रदेशातलं दाक्षिणात्य कुटुंब आहे. आणि दक्षिणेतले ब्राह्मण ही मंडळी सगळे आहेत. आणि श्रीपाद श्री वल्लभांचं जे पिठापूर गाव आहे त्या गावाच्या आसपासच त्यांचं कुठंतरी गाव असावं असं मला वाटतं. आणि त्या शर्मा यांचं कुटुंब नोकरीसाठी पुण्याला आलेले होते आणि काही काळ त्यांचं कसबा पेठेमध्ये वास्तव्य होतं. कसबा पेठेत वास्तव्य असताना त्यांच्या घरा शेजारी काहीतरी पोटभरे नावाचे कोणतरी कुटुंब राहायचं. आणि त्यांच्याकडे त्यावेळेस परमपूज्य गोळवणी महाराज यायचे आणि मग त्यांच्या मातोश्री यांना तिथं दर्शनाला पाठवत असत की सत्पुरुष आलेले तुम्ही दर्शनाला जा. म्हणजे सत्पुरुषांच्या दर्शनाला जाण्याची जे संस्कार आहेत जे शर्मा यांच्यावर लहानपणापासून मातोश्रींनी केले होते. त्यांनी असं दिलं आहे की माझ्या मातोश्री या अत्यंत श्रद्धाळू होत्या आणि त्यांच्यामुळे मला असे काही लाभ हे झालेले आहेत. आता LICमध्ये ते असल्यामुळे आणि मग त्यांची मध्यंतरी काहीतरी त्या मराठवाड्यात काहीतरी बदली झाली आणि मराठवाड्यात बदली झाल्यानंतर त्या काळात आमचे गुरुदेवांचे भक्त प्रकाश प्रधान हे LICमध्ये त्यावेळेस होते. आणि LICमध्ये ते असल्यामुळे त्यांचा आणि या शर्मांचा काही संबंध आला. आणि मग कुठेतरी साम्य आहे असं वाटल्यावर प्रधानांनी त्यांना आपल्या सद्गुरूंची माहिती देण्यास सुरुवात केली. आणि नगरमध्ये जे काही कार्य चाललं आहे ते अवगत केलेलं आहे. आणि साधारणपणे आपण नगरला एकदा दर्शनाला या असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. 2-4 वर्षी गेले पण शर्मा काही नगरला आलेले नव्हते. पण नंतर त्यांची बदली औरंगाबादलाच झाली आणि औरंगाबादला प्रधानांची त्याच औरंगाबादला ते होते. आणि मग त्याच्यानंतर शर्मा यांनी मनावर घेतलं आणि तत्पूर्वी शर्मा यांच्या सौभाग्यवतींना स्वप्नदर्शन झालेलं होतं गुरुदेवांचं. आणि मग हा स्वप्नदर्शनाचा एक धागा धरून शर्मा कुटुंब हे त्या गुरुचरणाशी पोचले. आणि त्यांनी दिलेलं आहे की प्रधानांच्यामुळे मला हा लाभ झाला. आणि गुरुदेवांनी कुठेतरी सांगितलं आहे की आपण लौकिकदृष्ट्या ज्या व्यक्तीच्या माध्यमातनं इथे येतात त्यांना कधी विसरत जाऊ नका. अर्थात त्यांना विसरत जाऊ नका असं म्हटलं आहे म्हणजे साधारणपणे जरी तुमच्या भाग्यात असलं तरी कोणीतरी निमित्त मात्र लागतं की या चरणापाशी यायला. तर त्यांनी तुम्हाला हा मार्ग दाखवून तुमच्यावर एक उपकारच केलेले असतात. तर त्या पद्धतीने करा. आता मी मागे सांगितलं आमच्या गुरुदेवांकडे जे अनेक शिष्य निर्माण झाले किंवा आले त्याचा जो मूळ स्रोत आहे तर तो नगर हे आहेच. पण नगरमध्ये भिकवांना खासनीस
यांच्यामुळे अनेक भक्त गुरुचरणाशी आले. तसेच माझे चुलते अण्णा रेंगे यांच्यामुळेही बरेच भक्त आलेले आहेत. आता अण्णा रेंगे हे LICत होते आणि मग आता LICत जी मंडळी होती ती गुरुदेवांकडे कोणाच्यामुळे आले तर अण्णांच्यामुळे आले. अण्णांच्यामुळे मराठी काका आले, प्रधान आले, आता प्रधानांच्यामुळे शर्मा आले. म्हणजे अशी लिंक असते. मी ज्यावेळेस गुरुचरणाशी जातो आणि इतर भक्तांना काही इतर लोकांशी बोलतो तर ते लोक देखील ॲट्रॅक्ट होतात आणि इथे येतात. तर हे असं कायम चालू राहतं. फक्त गुरुदेवांनी जसं त्यांना सांगितलंय की ज्यांच्या माध्यमातून तुम्ही आला त्यांना विसरू नका, तसं आम्हा मंडळींनाही सांगितलंय की तुम्ही एखाद्या भक्ताला इथे आणून सोडलं तर त्याचं तुम्हाला फार क्रेडिट घेऊ नका. त्याच्या भाग्यात होतं, तुम्ही निमित्त मात्र झाले, तिथे तुमचं थांबा. नाही तर मग काय होईल माहिती आहे का, आता ते म्हणजे थोडं स्पष्टच बोलतो की अशा पद्धतीने कॉलेजमध्ये जसं होतं तसं काही घडायला नको ना. मी सिनियर आहे असं कोणी म्हणायला नको. कॉलेजमध्ये असतं तर तसं व्हायला नको, याची गुरुदेवांनी काळजी घेतली. अशा आता गुरुदेव विनोदी असल्यामुळे काही लोकांना म्हणायचे, एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून तो आला आहे तर ते त्याला विचारेल, अरे तुझ्या त्या गुरुची परवानगी आला ना माझ्याकडे, असं गुरुदेव विनोदाने म्हणायचे. हा विनोद जरी असला तरी ज्याने आणलं त्याच्यावरही हा धाक होता आणि जो आलाय त्यालाही हे धाक होता. म्हणजे त्याचं जे काय म्हणतात तुम्हाला बॅलन्सिंग हे प्रत्येकाने ठेवलं पाहिजे, असं गुरुदेवांचा एक हेतू असायचा. आता या ठिकाणी शर्मा गुरुचरणाशी आले, पण त्यांना बोलायला गुरुदेवांशी बोलायला बऱ्याच जणांना संकोच वाटायचा. आता हे खरं आहे की गुरुदेवांसारख्या तेजस्वी करारी मुद्रा असलेली व्यक्ती आहे, जरी त्यांची प्रसन्न मुद्रा असली, जरी ते हसमुख असले तरी आपल्याला त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती असते. आणि मग आपण मित्रांशी बोलतो तसं काही त्यांच्याशी बोलू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना आपल्याला विचारपूर्वक बोलावं लागतं. आणि मग त्यामुळे आपण काही बोललो तर इतर लोक काय म्हणतील अशी भीती वाटत असल्यामुळे बरेचसे लोक बोलत नाहीत. मध्यंतरी काय झालं होतं, प्रधान यांनी मला वाटतं 92-93च्या सुमारास प्रधान यांनी श्री गुरुचरणाची पोथी एक या शर्मा यांना एक भेट म्हणून दिली होती. अर्थात गुरुचरणाची भेट दिल्यानंतर प्रधान हेही सांगायला विसरले नाही की गुरुचरणाच्या पोथीचं वाचन करण्यापूर्वी सद्गुरूंची परवानगी घेतल्याशिवाय वाचू नका. मी तुम्हाला भेट देतोय पण परवानगी सद्गुरूंची घ्या. आणि आता गुरुचरणाचं वाचन करणं म्हणजे अनेक नियम पाळणं असतं, त्यामुळे आपल्याला लगेच शक्य होईल असं काही वाटत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, ती जी पोथी आहे ती घेतली आदरपूर्वक आणि कपाटामध्ये व्यवस्थित ठेवलेली आहे. आता अशा पद्धतीने त्यांनी ठेवलेली होती कपाटात. आणि मोठ्या 92-93च्या सुमारास एकदा त्यांना असं वाटलं की आपण गुरुदेवांकडनं काहीतरी उपासना मागून घ्यावी, साधना मागून घ्यावी. आणि मग गुरुदेवांना एकदा त्यांनी विचारलं भेटीमध्ये की मी काय उपासना करावी, मी काय साधना करावी. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता गुरुदेवांनी एवढंच सांगितलं की त्या कपाटात गुरुचरणाची जी पोथी ठेवून दिली आहे ना ती आता बाहेर काढा आणि रोज एक अध्याय वाचा. आता प्रधानांनी यांना गुरुचरणाची पोथी दिली आहे हे काय प्रधानांनी गुरुदेवांना सांगितलेलं नव्हतं, शर्मांनी सांगितलेलं नव्हतं, पण शर्मांनी कपाटात ठेवलेली आहे हे गुरुदेवांना नगरमध्ये बसून कसं काय कळलं. आणि नेमकं ते सांगितलं आणि पुढे त्याचं वाचन सुरू झालं. पण पुढे शर्मा यांना दौरे असायचे, परगावी जावं लागायचं, मग त्यात खंड पडायचा. मग त्यांनी एकदा गुरुदेवांना विचारलं की असं होतं मग काय करावं. गुरुदेवांचे न स्पष्ट सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही दौऱ्यावर असाल त्यावेळेस अवतरणिका वाचा, म्हणजे तुम्हाला तुमच्या वाचनात खंडच पडणार नाही. रोज गुरुचरणाचं काहीतरी तुमच्याकडनं वाचन होत आहे त्यामुळे खंड पडणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे जे शर्मा कुटुंब आहे हे मी आता सांगितलं आंध्र प्रदेशमधले आहेत आणि त्यांचं जे कुलदैवत आहे ते
श्री बाला त्रिपुर सुंदरी अशी कुलस्वामिनी आहे त्यांची. आणि बालाजी महाराज म्हणजे व्यंकटेश्वर बालाजी हे त्यांचे कुलदैवत आहेत. आणि श्री बाला त्रिपुर सुंदरी ही त्यांची कुलदैवत आहे. पण या कुलदेवतेचं स्थान कुठे आहे हेच शर्मा यांना माहीत नव्हतं. आणि मग शर्मा यांनी एक दिवशी सद्गुरूंना विचारलं. आणि सद्गुरूंना विचारल्यानंतर सद्गुरूंनी सांगितलं की तुमची जी देवी तुम्ही म्हणतात त्रिबाला त्रिपुर सुंदरी, मला तो श्री बाला त्रिपुर सुंदरी जी आहे, तर त्याची आख्यायिका अशी आहे की ते एक देवीचं स्वरूप आहे. आणि ती देवी अत्यंत उग्र होती आणि ती देवी नरभक्षक होती. पुढे दक्षिणेतले असल्यामुळे हे दक्षिणेतलं देवता आहे, तर त्या ठिकाणी आद्य शंकराचार्यांनी या देवीची उपासना केली. आणि देवी प्रसन्न झाल्यावर त्यांनी देवीकडे काय मागावं बघा, म्हणजे उपासकांनी देवीकडे काय मागावं हे शंकराचार्यांकडून आपण शिकलं पाहिजे. शंकराचार्यांनी काय मागितलं तिच्याकडे की हे देवी, तुझ्या या उग्र स्वरूपामुळे सामान्य लोक इकडे यायला तयार नाहीत. हे तुझं उग्र स्वरूप तू सोडून दे आणि तू काय कर, साधारण स्वरूप हे जे तुझं नरभक्षण चाललेलं आहे, हे जे उग्र हे आहे हे सोडून दे, याच्यामुळे लोक घाबरत आहेत. अर्थात देवीने त्यांना वर मागायला सांगितलं होतं, त्यामुळे देवीने वर द्यायलाच पाहिजे. पण त्या देवीच्या त्या देवीने स्वरूप धारण केलं होतं त्याला तो पर्याय नव्हता. त्यामुळे तिने एक लहान मुलीचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी त्या रूपाला श्री बाला त्रिपुर सुंदरी असं नाव धारण केलं. आणि अशा पद्धतीने ही कुलदेव ही जी देवी आहे, मला ते नाव देखील अवघडच आहे बघा, श्री बाला त्रिपुर सुंदरी ही यांची कुलदेवता आहे. पण या कुलदेवतेचं स्थान कुठे आहे हे माहीत नव्हतं. पण गुरुदांनी त्यांना हेच सांगितलं की अशी तुमच्या या देवीची आख्यायिका आहे. शंकराचार्यांनी प्रार्थना केल्यामुळे तिने हे स्वरूप धारण केलंय. तर तुम्ही आता असं करा की ते काकीनाडा येथील एका ठिकाणी या देवीच्या दर्शनाला जात होते. पण ते म्हणते तुम्हाला एक्झॅक्टली कुठे जायचं हे पुढे कळेल. बघा तिथं सांगितलं नाही गुरुदांनी, पण पुढे कळेल असं सांगितलं. आणि आत्ता तुम्ही श्री व्यंकटेश्वराचं दर्शन घेत जरा. श्री व्यंकटेश्वर हे देखील देवी स्वरूपच आहे. बघा या निर्णय देवतांचे स्वरूप काय आहेत हे आपल्याला माहीत नसतं. पण गुरुदेवांनी त्या कुलदेवतेची शर्मा कुटुंबियांना ओळख करून दिली की तुमची कुलस्वामिनी कशी आहे, काय आहे, तुमचं कुलदैवत काय आहे. ते कुलदैवत देखील देवी स्वरूप आहे, तुम्ही तिचं दर्शन घेत जा. आणि पुढे 2009 साली मला वाटतं या शर्मांची काहीतरी चेन्नईच्या बाजूला बदली झाली. आणि चेन्नईपासनं एक गाव आहे तिथं नेमिली अराकोणम म्हणून जे गाव आहे पासून 18 किलोमीटरवर नेमिली नावाचं एक गाव आहे. आणि त्या गावामध्ये या त्रिपुर बाला सुंदरी श्री बाला त्रिपुर सुंदरी हिचं स्थान आहे. मग हे त्यांना कधी कळलं तर 9 साली कळलं. म्हणजे हे गुरुदेवांनी त्यांना त्यांच्या देहावस्थेत हे सगळं मार्गदर्शन केलं. आणि पुढचं जे त्या नेमिली गावाला जाण्याचं त्यांना कधी आला योग 2009 साली, आणि ते त्यांना कळलं. गुरुदेवांनी एवढंच सांगितलं होतं ते तुम्हाला पुढे कळेल. म्हणजे भूत भविष्य वर्तमान या सगळ्याची जाण असणारे माझे गुरुदेव होते. आणि अशा पद्धतीने त्यांना ते कुलदेवतेचं त्यांनी ओळख करून दिलेली आहे. आता खरं म्हणजे शंकराचार्यांनी जी उपासना केली, तपश्चर्या केली, हे गुरुदेवांना कसं काय कळलं असेल. पण मी म्हणजे माझ्या तरी बघण्यात असं काही आढळलेलं नाही की गुरुदेवांनी फार मोठे ग्रंथसंपादक कधीतरी वाचत बसले, त्याचा अभ्यास आहे, त्याच्या काही ते नोट्स काढतायत असं कधी मला आढळलेलं नाही आहे. पण आमच्या सद्गुरूंची प्रज्ञा जागृत झालेली असल्यामुळे ते जे बोलतात किंवा त्यांना जे अपेक्षित आहे ते आपोआप त्यांच्या जिभेवर येतं आणि तेही सगळं लोकांना सांगत असतात. तर शंकराचार्यांनी कुठे काय तपश्चर्या केली, काय केली, काय मागणी केली,
हे सगळं त्यांना आपोआप त्यांच्या मुखात येतं. हा त्यांच्या प्रज्ञा जागृतीचा एक भाग होता. म्हणजे माझ्या सद्गुरूंचा अधिकार किती मोठा आहे हे आपल्याला कळून येईल. हे जे 2-3 अनुभव शर्मा यांचे मी आता आपल्याला सांगितले, याच्या हे भक्तवत्सलतेचाच हा एक भाग आहे. अत्यंत भक्तवत्सलता आहे आणि त्या भक्तवत्सलतेमुळे सद्गुरूंजी त्यांची भेट झाली, त्यांना उपासना मिळाली, साधना मिळाली आणि त्यांच्या कुलस्वामिनीची त्यांना ओळख झाली. कुठे दर्शनाला जायचं हे सगळं सांगितलं गेलं. असा हा आमच्या सद्गुरूंचा महिमा आपल्याला सांगितला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. श्री गुरुदेव दत्त.